एका नवजात बाळासह आईनं जीवघेणा प्रवास केलाय। रायगडच्या दुर्गम भागातील हे भीषण वास्तव आहे। रस्त्याअभावी उंबरणेवाडीतील ग्रामस्थांचे हाल होत आहेत। खालापूर तालुक्यातील उंबरणेवाडी 5 दिवसापूर्वी प्रसूतीसाठी महिलेला झोळीत घेऊन गेल्याची घटना घडली होती। त्याच महिलेला आता उपचारानंतर नवजात बाळासह घरी जाण्यासाठी कापडी झोळीतूनच 7 ते 8 किलोमीटरचा खडतर प्रवास करावा लागलाय। माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या उंबरणेवाडी मनीषा पारधी या नवजात बाळासह घरी परतत असताना ग्रामस्थांनी त्यांना कापडी झोळीतून डोंगरदरे, नाले आणि निसरड्या पायवाटांमधून सुरक्षितपणे घरी पोहोचवलं। प्रशासनाकडे तातडीने सर्व हंगामी रस्ता उभारण्याची मागणी करण्यात येते। तिला घेऊन गेलेलो डोईच्या साहाय्याने, तसंच परत येताना डोईच्या साहाय्याने तिला घेऊन आलो। तर आम्हाला येताना रस्त्यात पण 2-3 वेळा पाऊस भेटला, तर आम्ही त्या पावसामध्ये तिला कापडाच्या साहाय्याने असं गुंडून आणलं तिला। आणि येताना म्हणजे खडकाचे वगैरे भाग भेटला, तर त्याच्यावर पाय पण घसरत होता। तेव्हा पण तिच्या म्हणजे त्या डोईचा तोल इकडे तिकडे जात होता, तर तिच्या हाताला जरा सूज पण आली, ती दुखत होता तिच्या। आणि त्या बाळाला पण म्हणजे एका ओढणीच्या साहाय्याने एका हाताने बांधून आणलेलं, तर तिचं पण 2-3 ठिकाणी पाय घसरलेला होता।